राजकारणात एकतर फडणवीस तर राहतील किंवा मी राहील. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू. उद्धव ठाकरेंचा थेट इशारा. उद्धव ठाकरेंकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. ठाकरे कुणाच्या भरोशावर चिथावणी देतात. चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल. राहुल गांधींना जात विचारण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक. भाजप विरोधात उद्या काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन. केरळमध्ये हाहाकार. वायनाडमधील मृतांचा आकडा 172 वर. अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. वायनाडमधल्या घटनेवरून संसदेत खडाजंगी. आठवडाभर आधीच अलर्ट दिल्याचा अमित शहांचा दावा. केरळ सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप. राजधानी दिल्लीला पावसानं झोडपलं. अनेक भागात साचलं पाणी, तर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. कोकणात 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा. आरोपीनं अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गरम पाणी ओतलं. भाईंदरमधल्या वालचंद नगरमधला प्रकार. तिघांना घेतलं ताब्यात. बिर्याणीच्या वजनाच्या किरकोळ कारणावरून हॉटेल मालक आणि तरुणांमध्ये हाणामारी. रायगडच्या पालीतली घटना. तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिल्लीत पुन्हा एकदा भर रस्त्यात झालेल्या वादातून महिलेची हत्या. गोकुळपुरी भागात महिलेची गोळी झाडून हत्या. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मराठी डंका. कोल्हापूरचा पठ्ठ्या. स्वप्नील कुसाळेची 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत धडक. उद्या पदकासाठी लावणार निशाणा.